नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत संपूर्ण विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी करा या संदर्भात आदर्श महिला बहुजन सेनेच्या ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी माहिती दिली। बोला। महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझे लाडके भाऊ आणि बहिणींसाठी गेल्या 6 महिन्यापासून प्रशिक्षण चालू होतं। प्रशिक्षणामध्ये 6+5 असं एकूण 11 महिन्याचं प्रशिक्षण मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वाढ केली अशी घोषणा दिली। आम्ही त्याचे पहिले आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून अभिलाल दादा देवरे आणि त्यांचे सर्व समर्थक लाडके भाऊ आणि बहिणींच्या वतीने जाहीर आभार करतो। मुख्यमंत्री साहेबांजवळ ज्यावेळेस आम्ही 6 महिन्यापासून मागणी करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री योजनेतील लाडके भाऊ आणि बहिणींनी आम्हाला साथ दिली। विशेषतः सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांनी साथ दिली। माननीय अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्षात अभिलाल देवरे समाधानकारक चर्चा केली। त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खरा ठरवला। त्यांनी आम्हाला 5 महिन्याची मुदत वाढ करून दिली। साहेबांना आमची एकच विनंती आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला आस्थापनावर दिलं त्याच आस्थापनावर आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम करा। जर शासनाने कायम केलं नाही, आदर्श मल्हार सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन केले जातील आणि त्याच्यानंतर जर शासनाने दखल घेतलीच नाही तर अभिलाल देवरे तमाम 1,23,000 प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतः सुट्रेपाडा गावामध्ये आमरण उपोषण करेल असं सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करत आहे। शासनाने वाढवल्याबद्दल त्यांचा जाहीर आभार आणि तुम्ही सुद्धा आमचा संदेश शासनापर्यंत पोहोचावा असं विनंती करतो। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही कर्मचारी म्हणून काम करत आहे। पुन्हा आम्हाला 5 महिन्याची ऑर्डर दिल्याबद्दल आम्ही त्यांचं मुख्यमंत्र्यांचं धन्यवाद करत आहोत आणि आम्हाला कायमस्वरूपी करा असं देखील आदर्श मल्हार बहुजन समाज ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।